सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. मी भीमांना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुरेशप्पा विषे झालेल्या 20 ऑगस्ट जिल्हा इथं मोर्चासाठी मला युवराज पंढरीनाथ शिंदे यांनी मला बोलवून घेतलं. इतर लोकांनी वर्गण्या दिल्या त्या तूही समाजाच्या कार्यक्रमासाठी पैसे दे. ही काय आमच्या लेकराबाळासाठी नाही, समध्याच्या लेकराबाळासाठी आपण करायला लागलो आहे. ही काय माझ्या एकट्यासाठी करणं नाही, ही समध्याचा लढा आहे. समध्याने मिळून ही लढायचं आहे आणि ही तू देणं हे लागतं आहे. मला ह्याच्या अगोदरही पहिलं मला कॉल करून बोलले की पैसे दे, तू पैसे जमा कर, तुझं कचरोभाऊचं नाव आहे, तू काय तर तुझं यादीला नाव लाव, परत चर्चेत राहतं आहे, ह्याच्यात राहतं आहे, तू काय तर दे. मी माझी परिस्थिती नाही, मी देत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणले. वारंवार मला कॉल करून दुसऱ्यापाशी बोलून मला बरेच काही अशा गोष्टी बोलून त्यांनी मी म्हणलं जाऊ द्या सोडा, किती द्यायचे तर तो कचरोभाऊनं 2 लाख रुपये दिले, तो 2.5 लाख रुपये दे. 2.5 लाख रुपये दे म्हणल्यावर मी त्यातले कॅश ठीक आहे म्हणलं. मग तुम्ही कुठं म्हणता, मग मी इथं रेस्ट हाऊसपाशी बसलो आहे म्हणून त्या पोरांना सांगितलं. मग इथं आलो आणि त्याला 1.5 लाख रुपये दिले तुळजापूरमध्ये आणून. इथं तुळजापूरमध्ये आणून 1.5 लाख रुपये दिले आणि परत तुम्हाला कार्यक्रमात आले की लाख रुपये देतो बाकीचे म्हणलं. मग लाख रुपये देतो म्हणलं. मग मला माझी तब्येत समजायलाच माहीत आहे, तब्येत माझी का मला मध्ये अटॅकसारखं माझा आजार येऊन गेला. त्याच्यामुळं मी आपल्या साठे पुतळ्यापासून मोहरी गेलो. थोड्याच वेळामध्ये मला आजार जाणवल्यावर मी परत त्याला मोर्चामधनं साईडला निघालो, तर तिथून समजा पोरं माझ्या पाठीमागं आले. मग तिथून काहीही केलं नाही. परत समाज पूर्ण मोर्चा जे कार्यक्रमापासून पोचला तिथं गेलो, तर परत काय तिथं काय जाऊन साईडला थांबलो. मग काय ते रामभाऊ माझ्यासोबत असल्यामुळं त्यांनी बी काही केले नाहीत. पण त्यांनी बी तिथं गेल्यावर पैसे मागितले नाहीत. परत कार्यक्रम झाले. मग कार्यक्रम झाला आणि तिथं मान्यवर होते, आणि समाज बांधव होते, आणि संघटनेचे नावं होते. पण माझ्या संघटनेचं बी नाव घेतलं नाही तिथं. अनेक संघटनेचे नावं घेतले आणि माझ्या संघटनेचं नाव नाही, माझं नाव नाही, किंवा मला बोलवलं नाही त्यांनी. ज्यांनी एवढ्या अधिकाऱ्यानं मला पैसे मागितले, पैसे घेतले, त्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं नाही, तिथं बोलवलं नाही. आणि परत त्यांनी मी थांबलो, माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं मी तिथून निम्म्यातनं आलो. मी निघून आल्याच्या नंतर परत त्याला मला पैसे मागितले. पैसे मागितल्याच्या नंतर परत त्याला म्हणला मामा म्हणलं मी काय माझ्या संघटनेचं नाव घेतलं आहे, माझं नाव घेतलं आहे, मी पैसे देऊ शकत नाही म्हणलं. पैसे देऊ शकत नाही म्हणल्यावर परत त्याला म्हणले नाही ठीक आहे, तू ये जा मसल्याला, मसल्याने ये आणि बोलू म्हणून तिथं बोलू म्हणून गेले. बोलू म्हणून हे केले. चल पहिले पैसे दे, परत ते वाद्य कामवाल्याचं परत बघू. तिथं गेल्यावर आरे रवेची भाषा केली मला. तिथं आरे रवेची भाषा करून पैसे पैसे दे. मी म्हणलं मी देत नाही. चल देत नाही का, तर तू कार्यक्रम कसे करतो म्हणून तिथं हे त्यांच्या मुलांनी, त्यांच्या पुतणीने, त्यांनी मला तिथं आरे रव्याच्या भाषेत मला म्हणले तू कसा कार्यक्रम करतो म्हणून. ते वाद्य कामवाल्याला बी त्यांनी दंडमशाही केली, त्यांना बी शिवेगाळी केली, त्यांच्यापाशी मला बी केली शिवेगाळ. आणि ठीक आहे, जा पैसे देऊ नको, तुला मागत नाही तिथं म्हणले. आणि आम्ही तुझ्या स्वातंत्र्याला बी अडवत नाही म्हणले. आणि परत त्याला जाऊन माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केला. जिल्हा परिषदचा माझा काहीही विषय नसताना जिल्हा परिषदला पराभूत झाला म्हणून धीर आगमनामध्ये धरून कार्पिव गाडीमध्ये 20 गाव गुंड घेऊन येऊन आमच्यावर हल्ला केला म्हणून जाऊन तांबळवाडीला गुन्हा दाखल केला. का हो, समाजाचं जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी समाजाला ज्ञान शिकवतात.
समाजात मी सक्षम आहे म्हणून फिरतात. का असा अन्याय करायचा? माझ्या अनेकपर्यंत ओळखी आहेत, अनेकपर्यंत माझे हे आहे, तुला कुठं संपवून पता लागू देणार नाही. चांगले भले भले मी संपवले, भले भले माझे नाद करत नाहीत. मग ज्याने नाद करत नाहीत, ज्याच्यासोबत तुम्हाला जे आडवं आहे ते तुम्ही त्याचं बघा ना. मी तुमच्या आडवं नाही, मला काय राजकारण करायचं नाही ना, मला हे करायचं नाही. हे माझ्यावर अन्याय झालेला आहे, तरी मला समाजाकडून न्याय पाहिजे, मला शासनाकडून न्याय पाहिजे, एवढं बोलतो. तुमच्यावर गुन्हा कधी नोंद झाला? काल किती वाजता? 4-5 वाजता झाला ना. काय 5 काय गुन्हा नोंद? काय कलम वगैरे काय ते बघितलं नाही. कसला गुन्हा नोंद झाला? काय ती कुऱ्हाड नेऊन दिले, काट्या नेऊन दिल्या त्यांनी त्यांच्याच घरातल्या. कुऱ्हाड नेऊन दिल्या, काट्या नेऊन दिल्या. परत माझ्या भावाची नावं घेतले, माझी नावं घेतले. नावं घेऊन त्यांनी तिथं 5-7 जणांवर गुन्हा दाखल केला त्यांनी. म्हणजे पैसे दे नाही तर तुझ्यावर असले खोटे. हो, आणि ती पैशाचा विषय कुठंच चालला. आणि इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये पराभूत झाल्यामुळं ती मनामध्ये राग धरून आमच्या इथं गावगुंड 10-20 लोक फॉर्च्युनरमध्ये येऊन आम्हाला जीव मारण्याची हे केला. म्हणून आमच्यावर गुन्हे, हे आरोप रचून आमच्यावर गुन्हे नोंद केले. भावी काळामध्ये तुम्हाला धोका जाणवतो का? 100% त्यांनी बोलून दाखवलं. तुला संपायचं आहे का, हे करायचं का? जिथं ते समाज बांधव जिथं बैठकीला बसला होता तिथं ते वारंवार त्यांनी तीच बोलत होते की तुला संपायचं आहे का, तुला संपायचं आहे का. नाही, पोलीस डिपार्टमेंटनं काल तुमचा कुठंच वाद झाला नाही. आणि काल कसं काय गुन्हा नोंद केला? ते त्यांनी रात्री अगोदर जाऊन बसले ना. इलेक्शनचा पिरियड. इलेक्शनचा राग मनात धरून तुम्ही गुन्हे नोंद केले म्हणायला. त्यांनी ती ही दिल्या ना तिथं. इलेक्शन मध्ये भांडण झाले? नाही झाले. मग काल झाले का भांडण? नाही झाले. मग कसं काय गुन्हा नोंद केला? मग आता ती त्यांनाच माहिती आहे ना. शासनानं तपास करावा ना त्याच्यावर. 2-4 दिवसांनी जरी दिली तरी पोलीसवाले घेत नाही. मग काल तर भांडण झालं नाही. मग काल भांडण झालं नाही. त्यांनी परवा दिवशी भांडण मिटवले. आम्ही कशात ही करत नाही, तुझं ही करत नाही म्हणले. पैसेही देऊ नको आणि तुझ्या वाद्य कामवाल्याला बी ही करू नको. परवा दिवशी भांडण कशाच मिटवलं? ठीक आहे. ती जे बोलू म्हणले इथं बोलून. कशासाठी बोलू? कशासाठी? ते वाद्य कामवाल्याला ही केलं. वाद्य कामवाला धमकी दिल्या त्यांनी दिल्या. मग मी त्या विषयावर बोललो तर त्यांनी म्हणले ये इथं का असेल समोर बोलू आपण, म्हणून मला बोलवून घेतलंय. वाद्य कामाला तुमच्या जयंतीला अडचण निर्माण झाली. आणि तुमच्या जयंतीला वाद्यकाम जे आले होते लोक त्यांना दबाव टाकला. दबाव टाकला. तुम्ही टाकला? जिल्हा परिषद सदस्य दयानंद मनोहर शिंदेनी दबाव टाकल्यानंतर तुम्हाला मिटवून घेऊ म्हणून बोलून मला बोलवून घेतलं. पुढे काय झालं? आणि तिथं गेल्यावर परिचालकाची 2 गाड्या घेऊन आली घरनं. मी राम कांबळेच्या दारात थांबलो होतो तिथं. हे असा विषय होता. त्यांनी हे जादूगर बी किती आणि पोरावर त्यांनी खोटे गुन्हे महिला घालून त्यांनी केले होते. महिला अंगावर घालून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केले होते, आम्हाला माहित आहे. म्हणून आम्ही राम कांबळेच्या इथं दारात थांबलो. आम्ही काय तिथं गेलो नाही. चल मिटवून म्हणून परत आम्हाला बोलून राम कांबळेच्या इथनं परत खाली नेले. मग ही खोटा गुन्हा नोंद आहे म्हणून तुम्ही तक्रार दिली नाही का लगेच पुन्हा त्यांच्या विरोधात? आम्हाला मिटलं म्हणले तिथं चौकीला जाऊन बसले त्यांनी. धोका दिला? मला धोका दिला. पुढील काय तुम्ही आता पुढील काय? आणि परत सकाळी उठून मला डिपार्टमेंटचा फोन आला. त्यांनी रात्री येऊन इथं बसलेत आणि आता माझा गुन्हा दाखल कर म्हणून बसलेत आणि तुम्ही आता या. ठीक आहे. त्यांनी गुन्हा दाखल केला. तुम्ही तक्रार का दिली नाही? दिली ना मी. केव्हा दिली? कालच दिली ना. त्यांनी कालच दिली, मी कालच दिली. मग आता पुढील तुम्ही काय करणार? तुम्हाला जर ही नाही मिळाला तर मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणार. हो. मोर्चे आंदोलन 12 भानगडी वरिष्ठ नाही ते बघू ना परत. परत बघू ना. नाही भेटल्यावर करणार. मी वितरासाठी न्यायासाठी बांधतो. वितरासाठी बांधतो म्हणल्यावर मी स्वतःसाठी मी बांधू शकतो. ही मोर्चामध्ये तुम्ही रोख रक्कम 1.5 लाख रुपये दिले आणि बाकीचे 1 लाख रुपये तुम्ही नकार दिला. नकार दिला. याचा मानात राग धरून तर केला नाही आला तुमच्या कोण्या संबंधित आहे? आता काय माहिती, त्यांनाच माहिती. तुमचं काय मत? त्यांनाच माहिती. नाही तुम्ही उर्वरित रक्कम नाही दिली म्हणून मग मी म्हणलो ना मग तेच ना केलंय का असं म्हणाले.
तेच आहे प्रकार, दुसराही नाहीच ना, दुसरा प्रकार दुसरा नाहीच की. तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हा किती लोकांनी मोर्चाला मदत केली नाही, मी आजारी असल्यामुळे मी वेळ दिला नव्हता, मला त्या इतराचं काही माहिती नाही. मी स्वतः दिलेलं मला माहिती आहे, इतराचं मला काय माहिती नाही, माहीतच नाही तर मी बोलू कसं. इतराचं माहीतच नाही तर मी बोलणार कसं. मी स्वतः दिलेलं आहे, मी स्वतःच एवढं सांगतो. ओके.